तर मित्रांनो, आपण अलंकारी ज्वेल्सचा आपण शूट करत होतो आणि आपल्याला दादाने बघितलं, दादाने मला ओळखलं. दादाला मी पण खूप चांगला ओळखतो, मोहब्बत चायवाला म्हणून दादा खूप फेमस आहे आणि चाय पण त्यांचा खरंच खूप खास आहे. मशामध्ये पण दादा खूपदा आला होता. तर दादाला भेटून खरंच आनंद झाला. दादा काय बोलशील चायबद्दल, जरा थोडक्यात बोल. चायबद्दल म्हणजे आपलं नाव जसं मिस्टर मोहब्बतवली चाय, तसंच आपण मोहब्बत ही बनवताना त्या चायमध्ये टाकतो. जसं की या ताई समोर पाहत असेल तुम्ही, ह्या एक वेळच अशी होती, मला त्यांनी सांगितलं की दादा मी कोणाचं चाय पित नाही, पण मी फर्स्ट टाईम तुमचं चाय पिते आणि चायमध्ये म्हणजे त्यांना पण एक मोहब्बत झाली, त्या चायमध्ये प्रेम निर्माण झाले आणि तेव्हापासून त्या चाय पितात मला. आणि मी फक्त संध्याकाळी येतो आणि संध्याकाळी माझ्यापर्यंत माझी वाट बघत असते चाय पिण्यासाठी. सो खरंच इतकं प्रेम दाखवल्याबद्दल, आपल्या प्रोडक्टबद्दल, आपल्या चायबद्दल, त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप मी मनापासून धन्यवाद. कारण की हेच प्रेम तुमचं कायम स्वरूपी राहू दे, तरच आपण कुठेतरी पुढे जाऊ. कारण की बोलतात ना, तू पैसा कमवणं इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला माणसंही कमवावं लागतात. आणि आज असं मला लक्षात आलं आहे की आपल्या प्रोडक्टने आपले माणसंही कमवून दिलेत. आज फक्त पैसाच नाही तर माणसंही कमवून देतो. आणि खरंच अशाच कस्टमरचं मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि आपला भाऊ पण मला व्हिडिओ शूट चालू होता, मी जस्ट तिकडे आलो मार्केटमध्ये फिरायला, त्याला बघितलं. कारण काय आपल्याला कधी भेट होत नाही, बोला आता समोर आहे तर नक्कीच त्याला भेटून येऊ. आणि भाऊ पण आपला खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करतो आहे, लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम करतो. सो त्यालाही आणि त्यालाही तितकंच माझ्याकडनं शुभेच्छा. त्याच्या आयुष्यात त्यांनी चांगलं ग्रो करावं त्याचं काम करून. तर बघू शकता, एक मराठी उद्योजक आणि एक मराठी माणूस म्हणून दादा मला इथे आवर्जून भेटायला आला. कोणताही इगो नव्हता. एक रॅन्डमली आमचा शूट चालू होता ताईसोबत. तर जसं दादा बोलला की मोहब्बतवाला चाय आणि ताई चाय नव्हत्या पीत, तर ताई काय सांगाल दादांच्या चायबद्दल? खूप सुंदर असा चहा असतो. मी खरंच चहा घेत नाही, पण यांचा जेव्हा मी पहिल्यांदा चहा घेतलेला आहे तेव्हापासून मी वाटच बघत असते त्यांची, संध्याकाळी ते चहा घेऊन येतात तेव्हा. ओके, धन्यवाद. तर दादा आता आम्ही कंटिन्यू शूट करतोय, चालू नाही, पण खरं तुला भेटून खरंच खूप आनंद आला. थँक्यू सो मच. ओके.